ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 21 ते 40 श्लोक 1 ते 1। तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावाज्ञा फावती गुण चिंतामणीचे। हे असो तू या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली। ही प्रतिपत्ती म्या केली निष्कामासी, आता आत्मप्रभानीच नवी तेची करोनी ठाण देवी। जो इंद्रियाते चोरुनी जेवी, तयासीची भावे। हेत श्रवणाची पांगे, विनश्रोतया होवावे लागे। हे मनाचे निजांगे भोगिजेगा, आहाच बोलाची वाली फेडीजे। आणि ब्रह्माची याची अंग घडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी। ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपयोगा जाईल। एरवी आगवी गोठी होईल मुकिया बहिर्याची। परी ते असो आता आगवे, न लगे श्रोतया ते कडसावे। जे अधिकारी येथे स्वभावे निष्काम कामो। जी आत्मबोधाची आग आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी। तेव्हा तुनी येथीची गोडी नेणिते आणिक। जैसा वायसी चंद्रनोळ खिजे, तैसा प्रकृती हा ग्रंथु नेणिजे। आणि तो हिमांशुची जेवी खाजे चकोराचे। तैसा सज्ञानासी तरी हा ठाव, आणि अज्ञानासी आन गावो। म्हणून बोलावया विषय पहा हो, विशेषु नाही। पर्यानुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे। आता सांगे न काय प्रसंगे, निरोपिले जे। ते बुद्धीही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाय सापडे। परिश्री निवृत्ती कृपादीप उजयेडे, देखै नवे। जे दिठीन पाविजे ते दिठी विण देखिजे। तरी अति इंद्रिय पाहिजे ज्ञानबळ। ना तरी जे धातुवादाही न जोडे, ते लोहीचे पंधरे सापडे। जरी दैव योगे चढे परिसुहाता, तैसी गुरु कृपा होय। तरी करिता काय
आपुनो हे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे तेने कारणे मी बोलेना बोली अरूपाचे रूप दाविना अति इंद्रिया परी भोगविन इंद्रिया करवे ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवैर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्त चित्तो होई आता श्री भगवान वाच अनश्रित कर्मफलम कार्यं कर्म करोति ससन्यासी च योगी च निर्गनिर्णम चाक्रिय ऐके योगी आणि संन्यासी जो जणी हे एकची सिनाने जणीमानी एरवी विचारी जे जव दोन्ही तव एकची ते सांडीजे दुजया नामाचा आभासू तरी योग तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशो दोही माझी राम कृष्ण हरी।